नमस्कार शेतकरी मित्रांनो, आपल्या शेतकरी मित्रांचं या ट्रॅक्टरच्या लिलावच्या व्हिडिओमध्ये मनपूर्वक स्वागत आहे। तर मित्रांनो, आपण पहिले पिकअपचा बाजारभाव बघितला, आता बघू पूर्ण ट्रॅक्टरचा बाजारभाव बघू आणि गावठी माल, ॲव्हरेज माल काय निघत या ट्रॅक्टरमध्ये। व्हिडिओ पूर्ण बघा, याच्यात गोल्टीचा पण बाजारभाव बघेल। आज दिनांक 29 ऑगस्ट, बघू काय बाजारभाव निघतो। मी सिद्दीक शेख तुम्हाला डेली अपडेट देत असतो। चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून उद्याच्या येणारे बाजारभाव तुमच्यापर्यंत पोहोचतील। व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आपल्या शेतकरी मित्रांमध्ये। मित्रांनो, आपण पिकअपचा बाजारभाव बघितला, आता ट्रॅक्टरचा बाजारभाव बघू। ट्रॅक्टरच्या बाजारभावामध्ये काही बदल होतो का, आणि पिकअपचा तर बाजारभाव आपण बघून घेतला। जर नसल बघितला तर आपल्या चॅनलवरती जा, त्याच्यावरती व्हिडिओ अपलोड करेल। आणि आता ट्रॅक्टरचा व्हिडिओ पूर्ण ट्रॅक्टरचा बाजारभाव राहणार आहे। गावठी, ॲव्हरेज माल आणि गोल्टी खात सगळ्यांचा बाजारभाव आपण व्हिडिओमध्ये बघणार आहे। या व्हिडिओमध्ये 1 नंबर गोल्टी खात सगळ्यांचा बाजारभाव सांगेल। सरासरी आयसलो काय निघतं ते तुम्हाला व्हिडिओ पूर्ण बघून कळणार आहे। आपल्या पिंपळगाव कांदा मार्केट चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, व्हिडिओला लाईक करा। चला भाऊ बघूया। ट्रॅक्टरच्या पहिल्या लाईनीपासून, पहिल्या नागापासून आपण बाजारभाव बघतोय। काय भाव गेलं? 1270 रुपये जायले, 1270 रुपीज, 1270 जायले। बघ शकतो क्वालिटी कांद्याची, 1270, 1270 रुपीज। जवळकेचा कांदा आहे, ठीक आहे। सांगा ना, रशियनचं बियाणं आहे, ठीक आहे। रशियनचं बियाणं पुढे बघू काय भाव गेलं? 1080 रुपये जायले। बघ शकतो 1080 मिक्स साईज आहे कांद्याची। कुठला आहे कांदा? बेडचा कांदा आहे ना, ठीक। काय भाव गेलं? 1140, 1140 रुपीज। कुठले आपण? पिंपळगाव, ठीक आहे। बघ शकतो क्वालिटी कांद्याची। काय भाव गेलं? 1290, 1290 रुपीज। कुठला आहे कांदा? लोखंडेवाडी, ठीक आहे। 1290 जायले। काय भाव गेला? बियाणं कोणतं दादा याचं? प्रसादचं बियाणं आहे, ठीक। 1290। काय भाव गेलं? 1330 जायले, 1330 रुपीज। कुठला आहे? बापखेड्याचा कांदा आहे, गावठी माल आहे, बघू शकतो तुम्ही। कुठला आहे बियाणं? कुठला याचं? घरगुती बियाणं आहे ना, ठीक आहे। काल परवा होते का? 1330 नाही ना, किती शिल्लक कांदा आहे ना, आहे ना, ठीक। पुढे बघ काय भाव गेलो? 1130 जायले। बघू शकतो क्वालिटी कांद्याची, 1130 जायले, 1130 रुपीज। कुठले आपण? बहादुरी, ठीक। काय भाव गेलं? 1000 रुपये, 1000 रुपये। बघू शकतो कुठले? पिंपळा वसन, बरं। बघू शकतो क्वालिटी कांद्याची। काय भाव गेलं? किती गेलं? 1316, 1316 रुपीज। कुठला आहे कांदा? देवपूरचा कांदा आहे, बरं। बियाणं कोणतं होतं याचं? प्रशांतचं बियाणं आहे, देवपूरचा कांदा आहे, ठीक। बघू शकतो क्वालिटी कांद्याची। काय भाव गेला? 1413 जाईल। बघू शकतो 1413 रुपये, 1413 रुपीज। कुठला आहे कांदा? वरखेडा। बियाणं कोणतं होतं? मुलकांचं बियाणं आहे, ठीक। काय वाटतं बाजारभावाबद्दल? कमी गेलं? काल परवा होते का? किती गेलं होतं? 1600 रुपये झालं होतं ना, 200-300 डाऊन गेलं, ठीक। मांजरपाडा काय भाव गेलं? 1000 रुपये, 1000 रुपीज, बरं। कुठले आपण? बरं, 1026 रुपये। पुढं बघू मीडियम गोल्टा मिक्स साईज आहे, बघू शकतो तुम्ही। काय भाव गेलं? 1270 ना, 1270 रुपीज। मोहनदरी बियाणं कोणतं त्याचं? घरगुती बियाणं आहे, ठीक आहे। काय गेलं ते? 1300 रुपये, 1300 जायले, 1300 रुपीज, 1300। कुठला आहे कांदा? मोहनदरी ना। बियाणं कोणतं होतं दादा याचं? गुलाबी, ठीक आहे। पुढं बघू काय गेली गोल्टी? किती? 1000 रुपये, 1000 रुपीज। बघू शकतो कुठले? सरले दिगर, ठीक आहे। बियाणं कोणतं होतं याचं? घरगुती बियाणं। हे काय भाव गेलं? 1515, 1515 रुपीज, 1515। दाखवा भाऊ, 1515। कुठला आहे कांदा? आणि बियाणं कोणतं होतं याचं? घरगुती बियाणं आहे, ठीक आहे। सरले दिगर। पुढं बघू काय भाव गेला काका?
1235 रुपये 1235 रुपीज 1235. कुठला आहे कांदा? कोकणगाव. बियाणं कोणतं त्याचं? घरगुती बियाणं आहे ना, ठीक आहे. कोकणगाव. पुढं बघू काय भाव गेलं? 1325. कुठला आहे कांदा? आयरगाव. 1325 1325 रुपीज. बियाणं कोणतं त्याचं? येल्लोरचं बियाणं आहे ना, ठीक आहे. काल परवा होते का? काल परवा होते नाही ना, ठीक. काय भाव गेलं? 1111 रुपये 1100. कुठला आहे कांदा? बरं 1111 1111 रुपीज. पालखेड. किती गेलं? 1114 रुपये 1114 रुपीज 1114. कुठला आहे कांदा? वनारे. बियाणं कोणतं होतं त्याचं? घरगुती बियाणं, ठीक आहे. वनारे. पुढं बघू काय गेली गोल्टी? 1011 1011 रुपीज. बघू शकतो तुम्ही 1011 सुपर गोल्टी. कुठली आपण? काटरेदिगर. आणि बियाणं कोणतं त्याचं? घरगुती बियाणं आहे, ठीक आहे. साहेब काय भाव गेलं? 1051 गेलेले. 1051. मार्केटची परिस्थिती नाही आहे वाटत. काल काय गेलं होतं? काल आज माल गेला होता 1200 रुपये. 1200 रुपये. 150 रुपयानं मार्केट तुटलेली आहे. 150 रुपयांनी कमी झालं. बरं ठीक. कांदा कुठला आहे? उंबरखेड, ठीक. पुढं बघू काय भाव गेलं? हे गेलं 1175 रुपये. 1175 जायले 1175 रुपीज. कुठला आहे कांदा? बरं बियाणं कोणतं होतं याचं? घरगुती बियाणं आहे मित्रांनो, ठीक आहे. पुढं बघू शकतो क्वालिटी कांद्याची. काय भाव गेला? 1141 1141 रुपीज. कुठला आहे कांदा? मातेरवाडी. बियाणं कोणतं होतं याचं? घरगुती बियाणं आहे मातेरवाडी, ठीक आहे. पुढं बघ काय भाव गेलं? 1026 मिक्स साईज आहे कांदा. 1026, ठीक आहे. कुठला आहे कांदा? पिंपळगाव बसून. बरं बघ शकतो क्वालिटी कांद्याची. काय भाव गेला काका? 1250 जायले. मीडियम साईजमध्ये कांदा आहे. 1250 रुपीज. कुठले आपण? चिंचखेड. बियाणं कोणतं त्याचं? निकम फार्मर, ठीक. किती गेलं? बघ शकून क्वालिटी कांद्याची. काय भाव गेलं? 1370. कुठला आहे कांदा? मातेरवाडी. 1370 जायले 1370 रुपीज. मातेरवाडीचा कांदा आहे. बियाणं कोणतं होतं त्याचं? प्रसादचं बियाणं आहे, ठीक आहे. काल परवा होते का? पहिला दिवस आहे का, ठीक. किती गेलं काका? काय भाव गेलं? 1630 रुपये. बरं आतापर्यंत हायस्ट बघितलं आपण 1630 1630 रुपीज. चिंचखेडचा कांदा आहे. बियाणं कोणतं होतं काका याचं? चव्हाणचं बियाणं आहे का, ठीक आहे. पुढं बघू शकतो क्वालिटी कांद्याची. 1250 1250 रुपीज. कुठला आहे कांदा? चिंचखेडचा कांदा आहे. 1250 जायले. बियाणं कोणतं होतं त्याचं? येल्लोरचं बियाणं आहे, ठीक. बघ शकून क्वालिटी कांद्याची. किती गेलं का? किती गेलं? ठीक आहे. तवर ते सांगा काय भाव गेली? 1051 गोल्टी. बघ शकतो तुम्ही 1051 रुपीज 1051. किती गेलं दादा? 1225 रुपये जायले. बघ शकतो तुम्ही 1225 1225 रुपीज. कुठला आहे कांदा? बेडचा कांदा आहे. आणि ती गोल्टी कुठली आहे? गोल्टी कुठली आहे? बेडचीच ना, ठीक. बघ शकतो क्वालिटी कांद्याची. काय भाव गेला? 1260 रुपये 1260 रुपीज. कुठला? बरं. आणि बियाणं कोणतं होतं याचं? घरगुती बियाणं आहे, ठीक. काय भाव गेला? 1200 रुपये 1200 रुपीज 1200. कुठला आहे कांदा? वडनेर. बियाणं कोणतं होतं याचं? ठीक, वडनेर. पुढं बघू किती गेलं? 1552 1552 रुपीज 1552. बघ शकतो क्वालिटी कांद्याची. कुठला आहे कांदा? चौसाळा. चौसाळा. बियाणं कोणतं होतं याचं?
घरगुती बियाणे ठीक. चौसाळी. पुढं बघू बघ शकून क्वालिटी कांद्याची. काय भाव जाईल भाव हा? काय गेलं 1470 1470 1470 रुपये 1470 झाले. इकडं कोण नाही. काय भाव गेलं बघ शकतो गोल्टी काय गेली 1075 1075 रुपीज. कुठले आपण आणि बियाणं कोणतं होतं त्याचं प्रसादचं बियाणं आहे. करंजाळीचा कांदा आहे ठीक. किती गेली गोल्टी 800 800 रुपीज. बरं कुठले आपण करंजखेड ठीक आहे 802 रुपये. काय भाव गेलो 1222 रुपये झाले 1222 रुपीज. कुठला आहे कांदा उंबरखेड. कोणता बियाणं होता घरगुती बियाणे ठीक. बघ शकून क्वालिटी कांद्याची. काय भाव गेलं 1400 रुपये 1400 रुपीज. कुठला आहे कांदा पिंपळस. बरं बियाणं कोणतं होतं याचं घरगुती बियाणे 1400 रुपये झाले. पिंपळसचा कांदा आहे ठीक. काय भाव गेलं किती गेलं 1451 1451 रुपीज 1451. कुठला आहे कांदा आणि बियाणं कोणतं होतं त्याचं येलोवरचं बियाणं आहे 1451 जाईल ठीक. एवढ्या काल परवा होते का नाही ना. काय भाव गेलं 1700 1100 ठीक आहे 1100 रुपये जाईल 1100 रुपीज. कुठला आहे कांदा करंजाळी. बियाणं कोणतं होतं याचं घरगुती बियाणं ठीक. पुढं बघ शकतो क्वालिटी कांद्याची. काय भाव गेला दादा 1100 रुपये. कुठला आहे कांदा करंजाळी 1100 रुपीज. करंजाळीचा कांदा आहे. बियाणं कोणतं होतं त्याचं ठीक आहे. पुढं बघू काय भाव गेला दादा 1100 रुपये. बघू शकतो मी 1100 रुपये 1100 रुपये. कुठला आहे कांदा करंजाळी. किती गेलं 1570 सुपर माल आहे मीडियम साईज मध्ये एक साईज माल आहे 1570. कोणता गुलाबी वसंत गुलाबी बियाणं आहे मित्रांनो. बघू शकतो मी वसंत गुलाबीचं बियाणं आहे. कुठला आहे कांदा चौसाळे ना ठीक.